अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात जो प्राथमिक अहवाल आहे त्याचा निष्कर्ष त्यांनी काय जो काढलाय तो वेगळा, पण माझा एक निष्कर्ष मी तुमच्याशी शेअर करतोय तो म्हणजे रोहित पवारांचे दात खशात घालणारा, त्यांचं सगळं सोंग ढोंग कट कारस्थान षडयंत्र उघड करणारा आणि या अपघाताला घातपात दाखवण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालला होता त्याचं बिंग फोडणारा, त्याचा गौप्यस्फोट करणारा, पोलखोल करणारा असा हा अहवाल आलेला आहे. अजितदादांच्या या विमान अपघातासंदर्भात जो प्राथमिक अहवाल आलेला आहे, ज्याची बातमी आज सगळीकडे आलेली आहे आणि ती रोहित पवार यांच्या कानाखाली जाळ काढणारी आहे. त्याचा पहिला निष्कर्ष हा आहे की दृश्यमानता हा सगळ्यात मोठा घटक घातक ठरला. किमान 5000 मीटरचं एक मर्यादा आवश्यक असताना 3000 मीटरची मर्यादा पाळली गेली आणि त्यामुळे दृश्यमानता कमी होती. सर्वात मोठं कारण सिद्ध झालेलं आहे की पुरेशी दृश्यमानता नसल्यामुळे पायलटचं जजमेंट चुकलं आणि हा अपघात झाला. या VSR कंपनीच्या विमानाचा हा अपघात झाला. त्या कंपनीवर खूप मोठा ठपका ठेवला आहे, त्यांचे दोष दाखवले आहेत, त्यांच्या मेंटेनन्स प्रोसेसमधल्या उणिवा दाखवल्या आहेत, तांत्रिक चुका दाखवल्या आहेत. असं काहीही त्या अहवालात नाही. म्हणजे VSRला एक प्रकारे त्याच्यामध्ये क्लीन चीट आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत या प्राथमिक अहवालात आलेल्या, त्यातली पहिली गोष्ट आहे की बारामती या विमानतळाचीच व्यवस्था ही गैरव्यवस्था होती. ना धावपट्टी बरोबर होती, ना फायर ब्रिगेड होतं, ना तिथे दिशादर्शक यंत्रणा व्यवस्थित होती. दोष विमानतळाचा होता, हेही तितकंच खरं. अनेक अहवाल येतील आणि ते सगळे मी आधीपासून तुम्हाला सांगतोय की हा घातपात नाही, हा अपघात आहे आणि तो अपघात आहे हे सिद्ध करणारे पुरावे क्रमशः तुमच्या पुढे येतील. ज्यातले पहिले या प्राथमिक अहवालात जो आज सगळ्यांना उपलब्ध झालाय त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यानुसार दोष जो दिला जातोय तो देखील पायलटला चुकीचं मार्गदर्शन केलं गेलं, किंबहुना त्याचा मार्ग चुकवला गेला आणि तो हलगर्जीपणा होता. कारण दृश्यमानते संदर्भामध्ये जे निर्देश स्पष्टपणे द्यायला हवे होते ते दिले गेले नाहीत. त्यामुळे त्याला धावपट्टी दिसली नाही आणि म्हणून विमानाचा अपघात झाला. दादांच्या अपघात झालेल्या विमानासंदर्भात जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये घातपात ही थेअरी पूर्णपणे फेटाळली गेली आहे आणि पुढे येणारे अहवाल त्याच मुद्द्याला दुजोरा देतील, हे लक्षात ठेवा. पायलटनी आत्मघात केला ही थेअरी सुद्धा त्याच्यामध्ये पार खोडून काढलेली आहे. दृश्यमानता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि शेवटचे उद्गार मी मागेही एकदा बोललो होतो की ओ शिट, हे उद्गार जे आहेत ते उद्गार हे दाखवत नाहीत की त्याच्या मागे कुठेतरी प्लॅनिंग आहे. ते हे दाखवतात अरे दैवा, ओ माय गॉड, या प्रकारचे ओ शिट हा आधुनिक उद्गार आहे की हे काय घडलंय, हे कसं घडतंय. त्यामुळे रोहित पवारांच्या खाडकन मुस्कडात बसली आहे या अहवालामुळे. मला आज प्रकाशित झालेल्या अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भातल्या अहवालाचं वाचन करत असताना सर्व वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनलवर मी त्याचं स्कॅनिंग केलं. ChatGPTशी पण त्याची चर्चा केली. ते करत असताना मला सर्वात सखेद आश्चर्य जर कोणत्या गोष्टीचं वाटलं असेल, सखेद वाईट वाटलं, थोडंसं राग पण आला, थोडंसं असं वाटलं की काय ही बेदरकारी की बारामती
जिथे शरद पवार उतरतात, जे शरद पवार गेली 55-60 वर्ष कालच सेलिब्रेट केली सत्तेवर आहेत, त्यांना साधा स्वतःच्या गावातला जिथे त्यांचा जीव अडकलेला आहे, त्यांचे प्राण रोज पणाला लागतात, तो विमानतळ धड नाही करून घेता आला. हा काय प्रकार आहे? तो विमानतळ कच्च्या पट्टीसारखा होता. हा जो ठपका आहे हा सुद्धा गंभीर आहे आणि पवारांकडे त्याचा दोष जातो असं मला वाटतं. विमानाची धावपट्टी ही नीट मेंटेन केलेली नसणं, फायर ब्रिगेड नसणं, त्याहीपेक्षा भयानक म्हणजे त्याच्यावर खडी पसरलेली असणं, नीट मेंटेनन्स नसणं, कुठल्याही प्रकारची मार्गदर्शक यंत्रणा नसणं, तिथे टॉवर नसणं, या सगळ्या उणीवांना जर जबाबदार कोणाला मी धरणार असेल तर ते मी शरद पवार साहेबांना धरेन. कारण गेली 60 वर्ष त्या विमानतळावर ती धावपट्टी झाल्यापासून म्हणजे जवळजवळ गेली 30 वर्ष ते उतरत आहेत. त्यांच्या वैमानिकांनी त्यांना नाही सांगितलं कधी की हे चुकीचं आहे, हे सुधारा. ते सुधारायला पाहिजे होतं. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा याच्यापेक्षा अधिक चांगल्या सुबक पट्ट्या आहेत आणि हेलिपॅड्स याच्यापेक्षा चांगले असतात. असं असताना ही धावपट्टी इतकी खराब असणं याचा दोष शरद पवारांकडे जातो आणि तो त्यांनाही घातक ठरला असता. एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, मी मांडतोय, लक्षात घ्या. VSR ही जी कंपनी आहे तिचा या सगळ्या दादांच्या अपघात प्रकरणात दोष नाही याची खात्री देवेंद्र फडणवीस यांना होती. म्हणजे हा घातपात नाही हे तर त्यांना माहितीच होतं. तसे त्यांच्याकडे पुरावे होते, पण ते अहवालातून निकषांवर अधिकृत सिद्ध होण्याची वाट पाहत होते म्हणून चौकशीचा हवाला देत होते. पण VSR कंपनीचा दोष नाही याची त्यांना इतकी खात्री होती की काल नाशिकला ज्या वेळेला साहित्य संमेलनासाठी ते गेले त्यावेळेला सुनेत्रा देवी देखील त्यांच्याबरोबर असताना ते VSRच्याच विमानाने गेले आणि त्याचे विशेष फोटो आणि व्हिडिओ त्यांनी प्रसारित देखील सोशल मीडियावर केले, कारण त्यांची खात्री होती. रोहित पवार यांनी जे फेक नॅरेटिव्ह मांडून अजितदादांच्या समर्थक हितचिंतकांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये जो गैरसमज पसरवायचा आणि कुणाला तरी दोषी दाखवायचा, अपराधी ठरवायचा, आरोपी ठरवायचा आणि ते आरोपी देखील अजितदादांच्याच निकटवर्तीयांपैकी, भारतीय जनता पक्षाच्या निकटवर्तीयांपैकी दाखवून त्यांना बदनाम करायचा हा जो कट होता तो या प्राथमिक अहवालात उधळलाय. यापुढे तो आणखीन उधळला जाईल. रोहित पवारांनी आता ताबडतोब जरी नाही तरी सगळे अहवाल आल्यानंतर आपण फेक नॅरेटिव्ह हे खोट्या पुराव्यांच्या आधी मांडायचा प्रयत्न केला, लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न केला. याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे.